नमस्कार, महाराष्ट्र गौरव न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी आशिष कावळे। आज आपण आलेलो आहे दिव्यामध्ये, रिलायन्स टावरच्या इथे। आपण बघू शकता दिव्यामध्ये शैलेश मनोहर पाटील, नगरसेवक लाडके सर्वांचे, त्यांच्याच भावाचा कैलाश दादांचा वाढदिवस आहे। त्याच निमित्ताने महाशिबिर आरोग्याचे उपलब्ध केले गेले आहे। आपण त्यांच्या कार्यकर्त्यांशी आता भेट घेत आहोत। सर्वांना जय महाराष्ट्र। आपल्याला ठाऊक दादा हार अर्पण करते आणि जीवन चतुर्पदी करण्यात आहे। जीवलग आता नारळ वाढवण्यात येत आहे। दादाच्या हातून नारळ वाढव आता प्रत्येक लहान मुलापासून माणसांपर्यंत सगळ्यांचा इथं कितीचा केला जाणार आहे। दादा आपण आपल्या हातून मीडियाच्या साईडला टेम्पलेट दाखवलं तर दादाच्या हातून हे जे ज्यांच्यामध्ये जेवढे आजार आहेत त्याचं कमीत कमी खर्चामध्ये निदान होणार आहे। हे आमचे माननीय शैलेश दादा आणि कैलाश दादा पाटील यांच्यामधून होत आहे। कारण टाळ्यामधून त्यांचं स्वागत करायचं आहे। आरोग्य शिबिर, महाआरोग्य शिबिर राबवण्यात येत आहे आणि त्याचा या विभागातील लोक भरपूर असे लाभ घेतात। वर्षानुवर्ष प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम चालू। राकेश आणि शैलेश शिंदे यांच्या वतीने दादांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। सर्व टाळ्यांचे गजर त्यांनी स्वागत करायचे। छत्रपतीच्या प्रतिभेस आमचे धर्मवीर संभाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी। हॅलो दादा, आपण श्रीफळ सर्वांनी फोडून झालेलं आहे। समीर पाटील यांच्या हस्ते सुद्धा श्रीफळ फोडण्यात आलेलं आहे। सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आपला आरोग्य तपासणी शिबिर अतिशय भव्य दिव्य प्रकारे सुरू आहे आणि या ठिकाणी प्रतिष्ठापित केलेल्या सर्व मान्यवरांचे आमच्या शिवसेना शुगर बिगर नको। ओके ना, शुगर पण आपल्याला आपले सन्माननीय नगरसेवक शैलेश मनोहर पाटील तसेच आपण त्यांचे छोटे बंधू शैलेश मनोहर पाटील यांचा वाढदिवस येत्या 22 तारखेला संपन्न होणार आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त कैलाश दादांचा नेहमी असा प्रयत्न असतात की आपले जे प्रभागामध्ये जी जनता आहे त्यांना सर्व सुखसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत। मग त्यांच्या मार्फत हे असं आज जे आरोग्य शिबिर ठेवलेले आहे त्यांनी ते गोरगरिबांना मदतीचा हात भेटला पाहिजे। तसंच त्यांच्या मार्फत वह्या वाटप, छत्र्या वाटप, सर्व गरजू लोकांना जे काही मदत लागेल ही वर्षभर त्यांच्या मार्फत चालू असते। अशा या आपल्या समाजसेवक उपविभाग प्रमुख कैलाश शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज जो आरोग्य शिबिर जिथे संपन्न होत आहे त्याच्यात आपले अर्धे हॉस्पिटल यांचं सुद्धा मोलाचं योगदान आहे। त्यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे। या शिबिराचा आपल्या जे प्रभागातील जनता आहे त्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, सर्व आपलं चेकअप करून घ्यावा। त्याच्यात काय निदान निघालं, त्यांना काय आजार निघाला त्याचा सर्व आपण मोफत उपचार करणार आहोत।
तरी सुद्धा या शिबिराचा त्यांनी लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि कैलास शेठला ऍडव्हान्स मध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. होणार आहे या शस्त्रक्रिया अर्धे हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी किंवा या ठिकाणी होणार आहे. कागदपत्र मुख्यमंत्री सहायता निधी संपूर्ण फॉर्म भरून फोटो लावून द्यायचा आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड, जुळे आणि केसरी चालेल. तहसीलदार प्रमाणित उत्पन्नाचा दाखला सुद्धा या ठिकाणी ऑपरेशन केले जाणार आहे. पुढील माईकवरती मोहिते साहेब यांनी बोला की पटेल साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या शिक्षण शाखा रिलायन्सच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. दिवा विकास प्रतिष्ठान वेळोवेळी भरपूर या दिव्यामध्ये उपक्रम राबवत असतात. आपल्या सर्वांना माहितच आहे की दिवा शहरातील कार्यसम्राट नगरसेवक श्री शैलेशदादा पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने श्री कैलास मनोहर पाटील साहेब नगरसेवक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी युवा विकास प्रतिष्ठान शिवसेना शाखा रिलायन्स टावर दत्तप्रभा मित्रमंडळ आणि भव्य हॉस्पिटल यांच्या वतीने आज या ठिकाणी भव्य महाआरोग्य शिबिर या ठिकाणी मोफत महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं. आणि हा आरोग्य शिबिरासाठी या ठिकाणी स्वतः कार्यसम्राट नगरसेवक श्री शैलेशदादा पाटील साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. त्यांच्याबरोबर विभाग प्रमुख माननीय भालचंद भगत साहेब, तसेच उपविभाग प्रमुख समीर पाटील साहेब, तसेच या कार्यक्रमाची सत्कारमूर्ती शैलेश मनोहर पाटील समाजसेवक यांचं सुद्धा या ठिकाणी उपस्थित होती. आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे की दिवा शहरामध्ये कोणतेही सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक या आरोग्यविषयक जे उपक्रम राबवले जातात ते या दोन्ही बंधूंच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या हस्ते अनेक नागरिकांना मदतीला हात दिला जातो. आणि नागरिकांना सुद्धा शाश्वती असते की शैलेश मनोहर पाटील साहेब या नगरसेवक शैलेशदादा पाटील साहेब यांच्याकडे जेव्हा आपण कोणतीही मदत मागतो त्या मदतीची पूर्तता होते. आणि या विचारालाच अनुसरून आज या ठिकाणी नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे याच्या निमित्ताने आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि या महाआरोग्य शिबिरामध्ये अनेक नागरिक सहभागी झालेले आहेत. आमचे सर्व कार्यकर्ते, आमचे सर्व शिवदूत, गटप्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख मोठ्या संख्येने या आरोग्य शिबिरासाठी अहोरात्र झटत आहेत. मी सर्वांना या आमच्या कार्यकर्त्यांचे पण आभार मानतो आणि नागरिकांचे बी आभार मानतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण या शिबिराचा लाभ घ्यावा. आयोजित केलेलं आहे. तरी आपण सर्वांनी, सर्व रहिवाशांनी